श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 89वा भाग. श्रीमंत मालोजी राजे श्री नरसिंह सरस्वतीचे भक्त होते. गुरुप्रतिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी ते गाणगापूरला जाऊन 3 रात्र तेथे राहत होते व ब्राह्मणांना भोजन घालून पुन्हा अक्कलकोटला परत येत होते. त्यावर्षी गाणगापूरला त्यांनी ब्राह्मण भोजन घातले आणि रात्रीचे ते निजले असताना प्रत्येक श्री नरसिंह सरस्वती त्यांच्या स्वप्नात आले होते. मी अक्कलकोटला असताना तू गाणगापूरला काय येतोस? श्री नरसिंह सरस्वतीच्या या बोलण्याने मालोजी राजांची झोप उडाली होती. रात्रभर ते नरसिंह सरस्वतीच्या बोलण्याचा विचार करू लागले होते आणि वारंवार त्यांना श्री स्वामी समर्थांची आठवण येऊ लागली होती. श्री नरसिंह सरस्वतींनी आपण अक्कलकोटमध्ये आहोत असे सांगणे आणि आपणा स्वामी समर्थांची आठवण होणे हा योगायोग आहे असे मानण्यास मालोजी राजे तयार नव्हते. घाईघाईने श्रीमंत मालोजी राजे अक्कलकोटी परतले होते. प्रवासात त्यांना चिंतोपंत आणि विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची आठवण झाली होती. स्वामी समर्थ अक्कलकोटला येऊन आपण त्यांच्या दर्शनाला गेलेला नाहीत, ते एक अक्षम चूक केली आहे हे त्यांनी त्या क्षणी श्रीमंत मालोजी राजेंना सुद्धा जाणवले होते. संपूर्ण अक्कलकोट स्वामींच्या भजनी लागले आहे हे सुद्धा त्यांना ठाऊक होते. म्हणूनच ते मालोजी राजेंच्या मनाला खंत लागून राहिली होती. अक्कलकोटला येताच त्यांनी राणींशी सल्लामसलत केली होती आणि राणी ती मनोभावी स्वामींची भक्ती करत होती. तिनेही मालोजी राजांना स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास सांगितले होते. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी श्रीमंत मालोजी राजे लव्याजमासह निघाले होते आणि क्षणात ती बातमी अक्कलकोटभर पसरली होती. मालोजी राजांचे घोडेस्वाराचे पथक जेव्हा दौडत जाऊ लागले होते तेव्हा सारे नगरजन उत्सुकतेने पाहू लागले होते. घोडेस्वारांच्या पथकांच्या मागे मालोजीराजांचा हत्ती होता आणि त्या हत्तीवरील अंबारीत मालोजीराजे बसले होते. हत्तीच्या मागे घोडेस्वारांचे पथक होते. मालोजी राजांचे स्वामी समर्थांच्या दर्शनाला चालले आहेत या बातमीने अक्कलकोटमधील वातावरण विद्युत भारित झाले होते. प्रत्यक्ष श्रीमंत मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला येत आहेत या विचाराने चोळाप्पाही सुखावला होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने चोळाप्पा अति सुस्थितीत आला होता. यानंतरची कथा पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.